पुढे जाऊया। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना ही योजना ठाण्यामध्येच ठप्प झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। ठाण्यामध्ये आपला दवाखान्याच्या जागी इतर व्यवसाय सुरू केल्याचा आरोप भाजपने केलाय। तर संबंधित कंपनीला काळ्या यादीमध्ये टाका, अन्यथा आम्ही महापालिकेवर मोर्चा काढू, असा इशारा भाजप आमदार संजय केळकरांनी दिला। महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा फार बोजवारा उडालेला आहे। एवढा वाजत गाजत 40 ठिकाणी यांनी आपला दवाखाना सुरू झाले, ते पूर्ण बंद पडले। याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय 56 लाख रुपये दंड त्याला ठोठावलाय, तो वसूल करा त्याच्याकडून। आम्हाला जनतेच्या करता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे, अशा प्रकारची यंत्रणा नकोय आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी।